आमदार सुरेश धस यांच्याकडनं खोक्याच्या घरी पाहणी, खोक्याचं घर पाडल्यानंतर धसांकडनं कुटुंबियांची विचारपूस, वन विभागानं दमदाटी केल्याचा कुटुंबियांचा आरोप। बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती, एका ट्रक ड्रायव्हरला बेदम मारहाण करत हत्या, पालकमंत्री अजितदादा कुठे आहेत, अंजली दमानिया यांचा सवाल। तर शिक्षक आत्महत्येवरनं अंजली दमानिया कारवाईसाठी आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र, भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांचा काँग्रेसवरती आरोप। शिवेंद्रराजे भाजप आणि संघाची री ओढतायत, हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार। औरंगजेबाच्या कबरीवरनं वाद सुरूच, औरंग्याची कबर नकोच, संजय गायकवाड यांची भूमिका, तर कबर महाराजांच्या शौर्याची निशाणी, हर्षवर्धन सपकाळ यांचं मत। अनेक संघटनांकडनं कबर उखडून टाकण्याचा इशारा। जो करेगा जात की बात उसको मारूंगा लात, नितीन गडकरींनी जातीचं राजकारण करणाऱ्यांना सुनावलं, 100 वेळा नमाज पढा पण उच्च शिक्षणही घ्या, गडकरींचा सल्ला। विशाल पाटील भाजपसोबत आले तर सांगलीच्या विकासाला गती मिळेल, चंद्रकांत पाटलांची खुली ऑफर। तर दादांना काम आवडलं असेल, भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नाही, विशाल पाटलांचं स्पष्टीकरण। अजित पवार एक दिवस मुख्यमंत्री होणार, बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य, अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा, कोकाटेंच्या विधानानं चर्चा। तर माझं वक्तव्य फारच सिरियसली घेतल्याचं नाना पटोले यांचा टोला। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केसे यांना उमेदवारी, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची नावं ऐनवेळी घोषित करणार। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बसवर आत्मघाती हल्ला, पाकिस्तानचे 90 सैनिक ठार झाल्याचा दावा। सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग बंदरामध्ये भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी INS गुलदार ही युद्धनौका दाखल, राज्यातील पर्यटनाला चालना देण्यावर भर देणारा प्रकल्प।